जी अधिक ज्यांची आवश्यकता होती तर त्याही प्रश्नाकडं त्यांनी बघितलं नाही. आणि त्यामुळे ठीक आहे, प्रधानमंत्री आले, मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आले आणि गेले. त्याचा इतर भल्याच्यासाठी पदामध्ये काय ठरलं याचा विचार केला तर त्याचं काही समाधानाचं या ठिकाणी दिसत. दादा साहेब, रोहित दादा पवारांवरती देखील आता ईडीची नोटीस जी आहे ती त्यांना आलेली आहे. यापूर्वी आपल्याला देखील अशी नोटीस आलेली आहे. काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे? कारण आधी म्हणजे तुम्हाला आली, नंतर आता रोहित दादांना आली, म्हणजे की अनिल देशमुखांना ठाकरे, सावंतचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी ठाकरे. असा अनिल देशमुखांचा आरोप काय होता? एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली, त्याची संघर्ष होती 75. चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांना 6 महिने आत आणि त्याच्यानंतर त्यावेळेची केस कोर्टात गेली कोर्टात आणि कोर्टाने त्याची छाननी केली. तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख का 1 कोटी देणगी दिली. आरोपपत्र काय? संघर्ष आणि शेवटी कोर्टाने ताशेर वाढून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला 6 महिने आत जावं लागेल. 3 दिवस संजय असायची. तुम्ही कोणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठं तरी कुणाचं तरी बांधकाम असायचे तुमचं लक्ष असा एक आरोप करून त्यांना त्या ठिकाणी असतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचं हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचे दिसतं. मला ते नोटीस ज्यावेळेला नोटीस दिली तर जाता येतो. आपल्याला सगळे हात बरोबर काही घेऊ नका आणि नंतर काय झालं माहिती आहे. अशा अनेकांना नोटीस आली. तुम्ही हल्ली दर आठवड्याला एखादी तरी बातमी छापा. परवा विषयाने नावाचे एक आमदार कोकण असते त्याच्याकडे घेतात आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेपूर गैरवापर करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमानं नावमेद करायचं, दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम. आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस शासनात आली दुसरं कायदे आणि त्याची काही चिंता. पुढची भूमिका कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहित दादा? प्रश्न एकतर रोहित दादांचा नाही, सगळ्यांचा आहे की ज्यांचे रोहित दादांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचाही आहे. आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं, वास्तविकता मांडणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते. साहेब, खरं तर पूर्वी ईडी हे ग्रामीण भागात फारसं माहीत नव्हतं, शहरी भागातही माहीत नव्हतं. मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा धाक लहान मुलं एकमेकांना ईडीचा धाक दाखवत आहेत. अगदी एक तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटिसांचं सत्र सुरू आहे. अभिजित दादांना पण वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हा सांगितलं ना की या आयुधाचा सवन राजकीयदृष्ट्या विधिवत मानणाऱ्यांना नावमेद करणं, दहशत निर्माण करणं याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालतो. याच्या आधी सरकार होती त्याच्या काळात नरसिंगरावच्या काळात मी त्यांच्या विसरणारच होतो. आम्हाला कधी ईडी माहीत नसतं. त्यानंतरच्या काळाची जबाबदारी देवेगौडाचं बघितलं, गुजरातचं बघितलं. त्या कुणाच्याही कालखंडामध्ये हे शिक्षण नव्हतं, मनमोहन सिंगाचं नव्हतं. आज सातत्यानं एकच फक्त सत्तेवर आल्याच्या नंतर या आयुधांचा वापर करतात. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल आणि या प्रवृत्तीला विरोध करावा.
साहेब, इंडिया आघाडीचं लोकसभा निवडणुकीसंदर्भात तिकीट वाटपाचं सूत्र कसं असेल राज्यातलं? साधारणतः असं आहे की आधी एक कमिटी त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि हे आपले लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.